की जर मी बघितली तर ही की मला ह्या अशा पद्धतीने दिसते. इथे सेशनमध्ये मला त्याचा पब्लिक आय पी ॲड्रेस टाकायला लागेल कनेक्ट होताना, किंवा मग मी हा जो पब्लिक DNS आहे हा जरी टाकला तरीसुद्धा चालेल. आणि ओपन. आता तो मला लॉग इनचं ऑप्शन देतो आहे. आणि इथे मला तो प्रीफेज विचारतोय कीसाठी ते प्रीफेज वापरलं ते. इथे मला तो लॉग इनचा युजर त्यांनी मला सुचवलेला आहे, EC2 युजर म्हणून जो आहे तो युजरनी लॉग इन करून. तर ठीक आहे, मी हा युजर जो आहे EC2 युजरनी लॉग इन करणं. तर पुन्हा मला कुकीमध्ये जाऊन SSH ऑथेंटिकेशनमध्ये की घेऊन टर्मिनलमध्ये सेशन. आता इथे मी पब्लिक DNS मग अशी IP नी कनेक्ट झालं होतं, आता मी पब्लिक DNS नी कनेक्ट होणार आहे. ओपन. त्यांनी जो युजर सुचवला त्या युजरने मी लॉग इन होतो, कारण डायरेक्ट रूट युजरला ॲक्सेस नाही दिलेला आहे लॉग इनला. त्यामुळे EC2 युजर मी लॉग इन होतो. आणि मी मगाशी जी की जनरेट करताना प्रीफेस की प्रीफेस मी टाईप केलं होतं ते मी इथे टाईप करणार. ओके, मी लॉग इन झालो आहे. आम्ही जर बघितलं तर मला रेड हॅट लिनक्सचा इन्स्टन्स मिळत आहे. आता याच्यामध्ये एक 10 GB ची हार्ड डिस्क ॲडिशनल मी हार्ड डिस्क याच्यामध्ये ॲड केली होती. ती हार्ड डिस्कसुद्धा मला दिसते. ती मी फॉर्मॅट करून ती हार्ड डिस्क यूज करू शकतो, युटिलाइज करू शकतो. तर या पद्धतीने ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसमध्ये EC2 इन्स्टन्स लिनक्सचं बनवलं, त्याला कनेक्ट केलं. आता हा इन्स्टन्स जो आहे हा मी इन्स्टन्स इकडनं डिलीट करायचा असेल तर मी इथं टर्मिनेट म्हटलं तर हा इन्स्टन्स डिलीट होईल. त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहे, रिबूट करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही रिबूट करू शकता, स्टॉप करायचं असेल तर स्टॉप करू शकता. आणि इथे काही ऑप्शन आहे, स्टेटस चेक आहे, मॉनिटरिंग आहे. तर ह्या ऑप्शन्स तुम्ही त्याच्या मॉनिटरिंगसाठी वगैरे तुम्ही यूज करू शकता. आता हा इन्स्टन्स मी याची इमेज तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही इथे क्रिएट इमेज त्याचे बनवू शकतात. नेटवर्किंगचं ऑप्शन आहे, अटॅच नेटवर्क इंटरफेस, चेंज सिक्युरिटी ग्रुप्स. त्यानंतर इन्स्टन्स सेटिंग्समध्ये याच्यात ॲड एडिट टॅग्स आहे, अटॅच टू ॲटो स्केलिंग ग्रुप आहे, चेंज टर्मिनेशन प्रोटेक्शन, व्ह्यू चेंज युजर डाटा, चेंज शटडाऊन बिहेवियर आहे, गेट सिस्टीम लॉग, गेट इन्स्टन्स स्क्रीनशॉट. हे सगळे ऑप्शन्स त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. तर आता हा मी इन्स्टन्स टर्मिनेट करणार आहे, कारण ह्या इन्स्टन्स जोपर्यंत हा इन्स्टन्स चालू असतो तो त्याचे चार्जेस येत असतात. म्हणून हा इन्स्टन्स मी माझं काम झालं आहे तर मी आता टर्मिनेट करतो. येस, टर्मिनेट. इथे मी रिफ्रेश केलं तर तो इन्स्टन्सचा मला स्टेटस कळून जाईल. आधी तो शटडाऊन होईल टर्मिनेट व्हायच्या आधी, मग तो टर्मिनेट. अशा प्रकारे आपण बघितलं की ॲमेझॉनमध्ये व्हर्च्युअल मशीनच्या इन्स्टन्स कसा बनवतात, त्याचे प्रकार, त्याचे कॅटेगरीज वगैरे ते आपण सगळं बघितलं.